नमस्कार. आपला एखादा जमिनीचा व्यवहार तुकडेबंदी कायद्याच्या कचाट्यात सापडून अनेक वर्षांपासून अडकून पडला आहे का? तर मग आता ही माहिती खूप काळजीपूर्वक ऐका, कारण शासनानं एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, जो या अडकलेल्या व्यवहारांना नियमित करण्याचा एक सरळ आणि सोपा मार्ग दाखवणार आहे. आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तलाठी मित्र या आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे तुम्हाला तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांच्या ऑनलाईन ऑफलाईन कामकाजात मदत होईल अशी माहिती, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागातील ताज्या अपडेट्स, नवीन शासन निर्णय आणि महसुलाशी संबंधित इतर बाबींवर सविस्तर मार्गदर्शन मिळेल. एवढंच नाही तर शेतकरी बांधवांसाठी ई-पीक नोंदणी, PM किसान योजना आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजनांचे अपडेट्ससुद्धा आम्ही वेळोवेळी देत असतो. आमचा उद्देश एकच आहे, तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करणं आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य आणि अचूक माहिती पोहोचवणं. चला तर आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची एक छोटीशी झलक घेऊया. सगळ्यात आधी मूळ अडचण काय होती आणि त्यावर आता उपाय काय आला आहे ते बघू. त्यानंतर या नवीन नियमासाठी पात्र कोण ठरणार आहे हे समजून घेऊ. मग सगळ्यात महत्त्वाचं, नागरिकांनी काय करायचं आहे आणि अधिकाऱ्यांची काय कर्तव्य आहेत हे आपण पाहणार आहोत. आणि शेवटी या सगळ्या चर्चेचा सार काय ते आपण महत्त्वाच्या मुद्द्यांमधनं जाणून घेऊ. अनेकांच्या मनात हा प्रश्न अनेक वर्षांपासून घर करून आहे की आपला जमिनीचा व्यवहार तुकडेबंदी कायद्यामुळे अडकला आहे का? जर आपल्या बाबतीत असं घडलं असेल तर आजचं हे विश्लेषण शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपल्या अनेक वर्षांच्या त्रासावर आता एक ठोस तोडगा निघालेला आहे. ठीक आहे, चला तर मग या विषयाच्या मुळाशी जाऊया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की ही अडचण नेमकी होती तरी काय. एकदा का आपल्याला समस्या नीट समजली की त्यावर आलेल्या उपायाचं महत्त्व किती मोठं आहे हे लगेच आपल्या लक्षात येईल. तर बघा, अडचण काय होती. 1947 साली तुकडेबंदी कायदा लागू झाला. या कायद्यानुसार शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणित क्षेत्रापेक्षा लहान जमिनीचा तुकडा विकण्यावर किंवा त्याची वाटणी करण्यावर बंधनं आली. पण तरीही गेल्या कित्येक वर्षांमध्ये असे हजारो व्यवहार झाले. कायद्याच्या दृष्टीने हे व्यवहार अवैध ठरले. आणि त्याचा परिणाम काय झाला? तर खरेदीदारांची नावं सातबारा उतार्यावर कब्जेदार म्हणून नोंदवलीच गेली नाहीत. यामुळे मालकी हक्काची प्रचंड मोठी अनिश्चितता आणि कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण आता हे सगळं चित्र पूर्णपणे बदललं आहे. शासनाने खरंच एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. आधीची परिस्थिती आठवा. व्यवहार अवैध ठरायचा, तो नियमित करायचा म्हटलं की मोठा दंड भरावा लागायचा आणि प्रक्रिया तर इतकी किचकट होती की विचारायलाच नको. पण आता नवीन नियमाप्रमाणे हे सगळे व्यवहार मानवी नियमित म्हणजेच डीम्ड रेग्युलराइज्ड करण्यात आले आहेत. याचा अर्थ काय? तर ते आपोआप कायदेशीर मानले जातील. आणि सगळ्यात मोठी आनंदाची बातमी म्हणजे यासाठी 1 रुपयाचाही दंड किंवा प्रीमियम भरायची गरज नाही. ही खरंच एक खूप मोठी खुशखबर आहे. बरं, मग आता साहजिकच पुढचा प्रश्न येतो की या योजनेचा फायदा नेमका कोणाकोणाला होणार आहे, म्हणजे यासाठी कोण पात्र ठरणार आहे. चला आता आपण तेच सविस्तरपणे पाहूया. हा आकडा नीट लक्षात ठेवा. तब्बल 59 वर्ष. हा नवीन नियम 15 नोव्हेंबर 1965 पासून ते 15 ऑक्टोबर 2024 या 59 वर्षांच्या मोठ्या कालावधीत झालेल्या सर्व व्यवहारांना लागू होणार आहे. म्हणजे जर आपल्या जमिनीचा व्यवहार या काळात झाला असेल तर ही माहिती थेट आपल्यासाठीच आहे. या तारखा तर महत्त्वाच्या आहेतच, पण हा नियम सर्वच जमिनींना लागू आहे का? तर नाही. इथे एक महत्त्वाची अट आहे. ती म्हणजे अशी जमीन ही अकृषिक म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल वापराच्या विभागात असायला हवी. उदाहरणार्थ महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील जमीन किंवा MMRDA सारख्या विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातली जमीन. इतकंच नाही तर कॅन्टॉन्मेंट बोर्डच्या हद्दीत किंवा ज्या भागांसाठी निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक वापराचा आराखडा अगोदरच मंजूर झालेला आहे, त्या क्षेत्रातील जमिनींना सुद्धा हा नियम लागू होणार आहे. आता हा मानव नियमित शब्द थोडासा किचकट वाटू शकतो, पण त्याचा अर्थ खूप सोपा आहे. मानव नियमित याचा सरळ अर्थ असा होतो की शासनाने तो व्यवहार आता कायदेशीररित्या स्वीकारला आहे, तो ग्राह्य धरला आहे. म्हणजे आता त्या व्यवहारासाठी कुठलीही वेगळी गुंतागुंतीची परवानगी घेण्याची किंवा किचकट प्रक्रियेतून जाण्याची अजिबात गरज नाही. एकदा का ठरलेल्या अटींची पूर्तता झाली की आपला व्यवहार नियमित झालाच म्हणून समजा. चला आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि प्रत्यक्ष कृतीच्या भागाकडे वळूया. म्हणजे आता आपल्याला नक्की काय करायचं आहे. आपली जमिनीची नोंद आणि कागदपत्र अद्ययावत करण्यासाठी कोणती प्रक्रिया फॉलो करायची आहे. शासन निर्णयातील SOP म्हणजे कार्यपद्धतीमधील मुद्दा क्रमांक 5 आपल्याला हेच अगदी सविस्तरपणे सांगतो. इथे 4 वेगवेगळ्या शक्यता सांगितलेल्या आहेत. आपली परिस्थिती यातला कुठल्या शक्यतेमध्ये बसते ते काळजीपूर्वक तपासा. पहिली शक्यता,
समजा तुकडेबंदी कायद्यामुळे आपली फेरफार नोंदणी रद्द झाली असेल तर अशा वेळी जमिनीच्या ताब्याचा पुरावा सोबत जोडून थेट तहसीलदारांकडे अर्ज करायचा आहे. दुसरी शक्यता, खरेदीदाराचं नाव सातबाराच्या मुख्य कब्जेदार सदरात न येता इतर हक्क या रकान्यात नोंदवलं गेलं असेल तर अशा वेळी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 149 आणि 150 नुसार ते नाव मुख्य कब्जेदार सदरात घेण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज करावा लागेल. तिसरी शक्यता, जर फेरफार नोंदीवर तुकडेबंदी कायद्यास अधीन असा शेरा असेल तर तो शेरा काढून टाकण्यासाठी तलाठ्याकडे नवीन फेरफार नोंद घेण्यासाठी अर्ज करायचा आहे. आणि चौथी शक्यता, खरेदीचा दस्त नोंदणीकृत झालाय पण त्याची फेरफार नोंदणी कधीच झालेली नाही. अशा वेळी कलम 149 नुसार नवीन फेरफार घेण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज करावा लागेल. तेव्हा आपली नेमकी परिस्थिती ओळखून योग्य ठिकाणी अर्ज करणं खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्याला ही माहिती खरोखरच उपयुक्त वाटत असेल तर आमच्या या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून भविष्यातही असेच महत्त्वाचे अपडेट्स थेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. बरं, हे झालं नागरिकांनी काय करायचं त्याबद्दल. पण आता महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची काय जबाबदारी आहे याबद्दल SOP मधील मुद्दा क्रमांक 6 हा खास त्यांच्या कर्तव्यांबद्दल मार्गदर्शन करतो. चला पाहूया. शासनाने अधिकाऱ्यांवर देखील काही स्पष्ट जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात 15 ऑक्टोबर 2024 पूर्वी झालेले असे सर्व व्यवहार स्वतःहून शोधून काढायचे आहेत. दुसरी जबाबदारी आहे जनजागृती करण्याची. त्यांनी लोकांना या नवीन नियमांची माहिती देऊन आपल्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे. आणि तिसरी जबाबदारी आहे जलद कार्यवाहीची. नोंदणी कार्यालयांकडून आलेले दस्तऐवज किंवा नागरिकांकडून आलेले अर्ज यांवर कोणताही विलंब न लावता तात्काळ कार्यवाही करून फेरफार नोंदी मंजूर करायच्या आहेत. चला तर मग या संपूर्ण चर्चेचा सार काय आहे ते एकदा पटकन पाहूया. आत्तापर्यंत आपण जी काही माहिती घेतली त्यातील सगळ्यात महत्त्वाचे आणि कायम लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे कोणते त्यावर एक नजर टाकूया. आम्ही आपल्याला दिलेली ही सगळी माहिती महाराष्ट्र शासनाच्या 4 नोव्हेंबर 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत शासन परिपत्रकावर आधारित आहे. त्यामुळे या माहितीच्या अचूकतेबद्दल आणि विश्वासार्हतेबद्दल आपण पूर्णपणे खात्री बाळगू शकता. तर फक्त या 4 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. 1. 1965 ते 2024 या काळात झालेले तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करणारे सर्व व्यवहार आता कायदेशीर मानले जाणार आहेत. 2. हे नियमितीकरण पूर्णपणे मोफत आहे, यासाठी कोणताही दंड किंवा शुल्क नाही. 3. यासाठी आपल्याला स्वतःहून पुढाकार घेऊन तलाठी किंवा तहसीलदारांकडे अर्ज करून आपले रेकॉर्ड अपडेट करून घ्यावे लागेल. आणि 4. ही सगळी प्रक्रिया सोपी आणि जलद गतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तर ही होती तुकडेबंदी कायद्याच्या नियमितीकरणाबद्दलची सविस्तर आणि संपूर्ण माहिती. आशा आहे की यामुळे आपल्या मनातील अनेक शंकांचं निरसन झालं असेल. अशीच अचूक, अधिकृत आणि महत्त्वाची माहिती नियमितपणे मिळवण्यासाठी तलाठी मित्र या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट, ही माहिती असंख्य लोकांसाठी अत्यंत मोलाची आहे. त्यामुळे आपल्या मित्रपरिवारात, आपल्या गावाच्या ग्रुप्सवर हे विश्लेषण नक्की शेअर करा. काय सांगावं, आपल्या एका शेअरमुळे कोणाचं तरी अनेक दशकांपासून अडलेलं काम मार्गी लागेल. आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन ही महत्त्वाची माहिती समजून घेतली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.